राजकारणात सत्तेचा रिमोट कंट्रोल ज्याच्या हातामध्ये असतो तोच खरा किंग असतो आणि बाकी सगळे सोंगटे असतात. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हेच वाक्य 100% खरं ठरताना दिसत आहे. मित्रा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. सत्तेची समीकरणे बदलली आहेत आणि या बदललेल्या समीकरणांनी आता महायुतीमध्ये आतून असा एक भयंकर ज्वालामुखी तयार केला आहे ज्याने थेट शिंदे गटाच्या आमदारांची आणि खुद उपमुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे. बातम्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल की महायुतीमध्ये ऑल इज वेल आहे, पण मित्रांनो, रात्रीच्या अंधारामध्ये वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी असा एक फायनल गेम सेट केला आहे ज्याने आगामी विधानसभा निवडणुकीआधीच शिंदेच्या आमदारांची सर्वात मोठी राजकीय कोंडी केली आहे. आज मी तुला सांगणार आहे एक अशी इनसाइड स्टोरी जी ऐकून तुला समजेल की राजकारणाचा खरा चाणक्य कोण आहे. भाजपने असा कोणता सिक्रेट सर्वे शिंदेच्या तोंडावरती फेकला आहे ज्यामुळे शिंदेचे आमदार तिकीट कापले जाण्याच्या भीतीने थरथर कापत आहेत. स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेना भाजपसमोर कोणती भयंकर तडजोड करावी लागत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुला सांगणार आहे की मुख्यमंत्री फडणवीसांच्या या माइंड गेमचा थेट फायदा मातोश्रीला म्हणजे उद्धव ठाकरेंना कसा मिळत आहे. हा असा एक मास्टर स्ट्रोक आहे जो ऐकून तुलाही धक्का बसेल, त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या आमदारांना वाटायचं की आता आपलंच राज्य आहे, आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. पण आता पिक्चर बदलला आहे. राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यापासून भाजपने आपली रणनीती अत्यंत आक्रमक केली आहे. भाजपला आगामी विधानसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा स्ट्राईक रेट 100% ठेवायचा आहे. आतल्या गटातील माहितीनुसार भाजपच्या हायकमांडने शिंदे गटाला स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे. हा इशारा असा आहे की ज्या जागांवर तुमचे विद्यमान आमदार कमकुवत आहेत त्यांना किंवा त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे त्या जागा आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि जरी सोडल्या तरी त्या उमेदवाराला आमच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढावी लागेल. मित्रांनो, विचार करा, हा एकनाथ शिंदेसाठी किती मोठा आणि नामुष्कीचा झटका आहे. ज्या 40 आमदारांच्या जीवावर त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला त्या आमदारांना आता स्वतःच्या धनुष्यबाण चिन्हावर नाही तर कमळ चिन्हावर लढावे लागणार आहे. आणि जर त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर ते शिवसैनिक कसे राहतील? ते तर तांत्रिकदृष्ट्या भाजपचेच आमदार होतील. इथेच मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली आणि सर्वात मोठी राजकीय कोंडी केली आहे. आता तू म्हणशील की भाजप असा दबाव का टाकत आहे? यामागे आहे मुख्यमंत्री फडणवीसांचा तो सिक्रेट सर्वे. मित्रा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय डेटा ड्रिव्हन राजकारण करतात. निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काही खासगी आणि अत्यंत गुप्त सर्वे करून घेतले आहेत. या सर्वेचे जे निकाल समोर आले आहेत ते शिंदे गटाच्या अनेक आमदारांसाठी मृत्यूलेखासारखे आहेत. या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे की 2022 मध्ये ज्या आमदारांनी बंड केले होते त्यांच्यापैकी अनेक आमदारांबद्दल त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात भयंकर चिड आणि नाराजी आहे आणि अनेक आमदारांना तर स्वतःच्या गावात फिरणेही कठीण आहे. पैशांसाठी साहेबांना धोका दिला हा लोकांच्या मनातला राग अजूनही शांत झालेला नाही. हाच सर्वेचा रिपोर्ट फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या समोर ठेवला आहे. हे बघ तुझे आकडे, हे आमदार निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही यांना महायुतीचे तिकीट देऊ शकत नाही असा स्पष्ट स्टँड मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदेच्या गटामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. ज्या आमदारांना वाटत होतं की शिंदे साहेब आपल्याला हमखास तिकीट देतील त्यांना आता समजलंय की फायनल तिकीट वाटपाचा रिमोट कंट्रोल आता शिंदेकडे नाही तर थेट फडणवीसांच्या हातामध्ये आहे. स्वतःचे राजकीय भविष्य अंधारात दिसू लागल्याने हे आमदार आता प्रचंड तणावात आहेत. मित्रा, इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. ही राजकारणातील सर्वात भयंकर दुहेरी कात्री आहे. जर एकनाथ शिंदेनी भाजपच्या सर्व अटी मान्य केल्या आणि स्वतःच्या जुन्या आमदारांचे तिकीट कापले तर पक्षामध्ये बंडखोरी होईल. ज्यांनी तुमच्यासाठी रक्ताचे पाणी केले त्यांनाच तुम्ही सत्तेसाठी वाऱ्यावर सोडले असा थेट आरोप त्यांच्यावर होईल आणि पक्षाची ताकद संपेल. जर शिंदेनी भाजपला विरोध केला आणि माझ्या 40च्या 40 आमदारांना तिकीट द्यावंच असा हट्ट धरला तर भाजप थेट प्लॅन बी ऍक्टिव्ह करेल. भाजप सांगेल की आम्ही सोबळावर लढू. जर युती तुटली तर शिंदे गटाचे 5 आमदारही निवडून येणे कठीण होईल. हे शिंदेना हे पक्के माहिती आहे. म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीसांनी असा गेम सेट केला आहे की शिंदेना आता नाईलाजाने का होईना पण भाजपच्या मेरिटच्या नियमानुसारच चालावे लागणार आहे. हळूहळू शिंदे गटाची राजकीय ताकद कमी करत संपूर्ण राज्याची सूत्रे फक्त आणि फक्त भाजपच्या हातामध्ये एकवटण्याचा हा फडणवीसांचा सर्वात मोठा आणि सायलेंट मास्टर स्ट्रोक आहे. आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स ज्याची तू सुरुवातीपासून वाट पाहत होता. मित्रा, महायुतीमध्ये सुरू असलेल्या या भयंकर कोल्ड वॉरचा आणि फडणवीसांच्या या फायनल गेमचा सर्वात मोठा फायदा कोणाला होत आहे तर तो फायदा होत आहे मातोश्रीला म्हणजेच उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरे आजकाल त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये एकच वाक्य अत्यंत आत्मविश्वासाने बोलत आहेत. जे मला सोडून सत्तेच्या लालसेपोटे गेले त्यांची अवस्था आज भाजपच्या गुलामासारखी झाली आहे. त्यांना स्वतःचे तिकीटही स्वतःच्या मर्जीने वाटता येत नाही आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या या कडक भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंचे हेच विधान 100% खरे ठरत आहे. पडद्यामागची सर्वात मोठी आणि भयंकर बातमी ही आहे
की ज्या आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची कुणकुण लागली आहे ते शिंदे गटाचे आमदार आता स्वतःचे तिकीट वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा मातोश्रीच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बॅक चॅनल संपर्कामध्ये आहेत। आम्हाला माफ करा, आम्हाला विधानसभेचे तिकीट द्या, आम्ही राजीनामे देऊन शिवसेनेत म्हणजे शिवसेना युबीटी गटामध्ये परत येतो अशा ऑफर्स दिल्या जात आहेत, अशा बातम्या आहेत। जर या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेचे 5 ते 10 आमदारांनी तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी केली आणि ठाकरेंचा हात पकडला तर विचार करा महायुतीसाठी तो किती मोठा आणि नामुष्कीचा झटका असेल। एकनाथ शिंदेची 40 आमदारांचा नेता ही ताकद क्षीण होईल। आणि थोडक्यामध्ये सांगायचं तर राजकारणाच्या या बुद्धिबळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो फासा टाकला आहे तो शिंदेंना पूर्णपणे भाजपवर अवलंबून ठेवणार आहे। पण याच फाशामुळे जर शिंदेचे घर फुटले तर त्यांचा थेट फायदा मवियाला होईल। आता हा फडणवीसांचा फायनल गेम महायुतीला तारणार की शिंदेना संपवणार हे पाहणे येत्या काळामध्ये अतिशय थरारक असणार आहे। तर मित्रा, हे होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्या फायनल मास्टर स्ट्रोक मागचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या खऱ्या कोंडीमागचं 100% सविस्तर आणि वास्तववादी आणि पडद्यामागचं राजकारण। आता मला तुझ्याकडून तुमचे अतिशय स्पष्ट आणि सडेतोड मत जाणून घ्यायचे आहे। तुम्हाला काय वाटते, मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेच्या कमकुवत आमदारांचे तिकीट कापणं योग्य आहे का? आणि जर तिकीट कापले तर या आमदारांनी खरंच मातोश्रीवर म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत परत जावे का? तुमचं जे काही रोखठोक आणि स्पष्ट मत असेल ते आताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाक। मी स्वतः तुझी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि त्याला रिप्लाय देखील करणार आहे। जर तुला राजकारणाचे हे एकदम डीप पुराव्यानिशी केलेले आणि सस्पेन्सफुल विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक कर आणि तुझ्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर कर, जेणेकरून बातम्यांच्या पलीकडे राजकारणामध्ये नेमकं काय शिजतंय हे संपूर्ण महाराष्ट्राला समजेल। महाराष्ट्राच्या राजकारणातील असेच आतले एकदम खरे आणि ट्रेनिंग व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या मराठी वर्ल्ड या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब कर आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाब। भेटूया अशाच एका नवीन राजकीय व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।